गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण चॅप्टर जॉमेट्रीचा चॅप्टर आहे मेन्सुरेशन. मेन्सुरेशनचे सगळेच्या सगळे फॉर्म्युले एकाच ठिकाणी बघून राहिलो आपण. जर का आपण मेन्सुरेशनचे 25 ते 30 फॉर्म्युले आपण पाठ करू शकत नाही, जर का प्रॉपर अंडरस्टँडिंग असली तरच आपल्याला ते फॉर्म्युले लक्षात राहतील. एका ठिकाणी असले तर आपल्याला ताबडतोब सगळ्याच्या सगळा टेबल एकदा दोनदा तीनदा काढून पाहिला तर परत अभ्यासाची गरज पडत नाही. मेन्सुरेशनचे या ठिकाणी 3 डायमेन्शनल फिगर. व्हॉट इज द मीनिंग ऑफ 3 डायमेन्शनल? पहिल्यांदा बघू 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल मीन्स विच हॅज लेंथ अँड ब्रेड्थ. 2 डायमेन्शनल फिगर म्हणजे ज्याला लेंथ आणि ब्रेड्थ आहे दोनच आहे, दॅट इज द 2 डायमेन्शनल. एखादा कोणताही सपाट प्लेन सरफेस कन्सिडर केला आपण, दॅट इज द 2 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनलचा विचार करताना 3 डायमेन्शनल इट हॅज लेंथ, ब्रेड्थ आणि तिसरी आहे इट हॅज हाईट. 2 डायमेन्शनल फिगर पाहिली तर आपण पाहिल्याबरोबर त्याच्याकडे पूर्ण एकाच प्रथम दृष्टीत पूर्णच्या पूर्ण लक्षात येते. परत तिच्याकडे परत दिसणार नाही एखादा पार्ट, असं होत नाही. 3 डायमेन्शनल फिगर मी जर का डोळ्यासमोर ठेवली, हा पेन जर का इट इज द 3 डायमेन्शनल, याला पूर्ण पाहता येतो का? याला पूर्ण पाहताना असेल तर पहिल्यांदा हे पाहून राहिला, मला खालचा बेसही दिसून नाही राहिला ना अप्पर फेसही दिसून नाही राहिला, हा भाग दिसून नाही राहिला, कारण इट हॅज लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. प्रथम दर्शनी पूर्णतः तिला पाहण्यासाठी समोरून पाहावं लागेल, इकून पाहावं लागेल, इकून पाहावं लागेल, तेव्हा ती पूर्ण दिसेल. अशी आकृती तुम्ही ज्या रूममध्ये बसलेलं, इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ 3 डायमेन्शनल. 11-12ला जेव्हा तुम्ही टेक्निकल लाईनला जाणार त्याच्यात अजून याच्यातले कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. 3 डायमेन्शनल एवढंच लक्षात ठेवा. 2 डायमेन्शनल फिगर हॅज एक्झाम्पल quadrilateral, rectangle or all the examples of 2 डायमेन्शनल. आणि 3 डायमेन्शनचे क्यूबाइड, क्यूब, स्क्वेअर, क्यूबाइड, सिलेंडर अँड सो ऑन. यातलं पहिलं डायग्राम आहे आपली 1 नंबरची आहे क्यूबाइड. दुसरं नाव आहे याचं पॅरलोलोपाइड. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं कायमचं ब्रिक. या ठिकाणी पहिला जो फॉर्म्युला बघून राहिलो आपण, हा बघून राहिलो बेस एरिया. नंबर 2 बघून राहिलो व्हर्टिकल सरफेस एरिया, और अजून आपण म्हणू याला एरिया ऑफ 4 वॉल्स. तिसरं बघू टोटल सरफेस एरिया. नंबर 4चा बघू व्हॉल्यूम. आणि नंबर 5चा बघू डायगोनल. डायगोनल असेल तर येईल, अदरवाईज येणार नाही. मग या ठिकाणी काढत असताना एक छोटीशी आकृतीसुद्धा जर का आपण काढली तर समजायला फार सोपं जाईल. इथे एक छोटीशी आकृती काढू आपण ब्रिकची. इट हॅज लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. काय काय याला? इट इज द लेंथ, ही झाली ब्रेड्थ आणि ही झाली हाईट. फॉर एक्झाम्पल ब्रिक. आता ब्रिककडे जर का पाहिलं आपण, किंवा आपण जे वही आपल्या हातात आहे तिचा टॉप जर का पाहिला तर इट इज द रेक्टँग्युलर शेप. वही जी पूर्णच्या पूर्ण वही आहे, लेटर बुक, इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ क्यूबाइड. मग त्या बेसचा एरिया, बेस म्हटल्यानंतर फक्त सरफेस आला, त्याचा एरिया काढायचा असेल तर पहिला फॉर्म्युला येईल, हा झाला बेस एरिया. वी गेट लेंथ इंटू ब्रेड्थ. काय या ठिकाणी? लेंथ इंटू ब्रेड्थ. नंतर टोटल सरफेस एरिया, इट हॅज 6 सरफेसेस. तुम्ही ज्या रूममध्ये बसलेले आहेत, इट हॅज हाऊ मेनी सरफेसेस? 6. खालचा काय झाला? खालचा बेस, वरचा अप्पर फेस, इकडले हे 4 वॉल्स, 4 भिंती जे आहेत, दॅट इज द 4 वॉल्स. मग या सगळ्यांचा एरिया विचारात घेऊ. मग 2 इन ब्रॅकेट LB, हा झाला बेस एरिया. नंतर याचा जर का पाहिजे असेल तुम्हाला, इचा विचार करायचा असेल, इट इज ऑल्सो रेक्टँगल, तर याचं काय येईल? B इंटू H. इकडला BH, इकडला BH, 2BH. आता तिसरं राहिलं कोणतं?
हे समोरचं या ठिकाणी हे जे दिसून झालं इट इज द थर्ड पार्ट. हा काय येईल, हा आहे एल, हे आहे एच, इथे काय येईल 2HL. मी या ठिकाणी याच्यावरनं हा इथे रिकामी जागा सोडली, इथे लिहिलं. आता एरिया ऑफ 4 वॉल्स जेव्हा मी विचार करू, 4 वॉल्सचा मला जर का विचार करायचा असेल तर या ठिकाणी खालचा जो बेस आहे तो येणार नाही, बेस एरिया येणार नाही, हा LB येणार नाही. मग इथे काय येईल, इथे लिहायचं आहे 2 इन ब्रॅकेट, याला काढून टाकायचं आहे 2SBH प्लस HL. या ठिकाणी चूक झाली, इथे 2 कॉमन घेतलेला आहे, 2 नको इथे. 2 इन ब्रॅकेट BH प्लस HL. नाउ टेकिंग आउट 2 कॉमन, सॉरी H कॉमन, वी गेट 2H इन ब्रॅकेट B प्लस L म्हणजेच काय 2HL प्लस B. काय आला फॉर्म्युला 2H इन ब्रॅकेट L प्लस B. नंतरचा जो फॉर्म्युला आहे दॅट इज द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ज्या या ठिकाणी ब्रिकला जर का पाहिलं, हा जर का ब्रिकचा बेस असेल तर त्याचा जो दुसरं आपण बघू, हा जो सरफेस आहे व्हर्टिकल सरफेस इट इज परपेंडिक्युलर टू द बेस, परपेंडिक्युलर टू द बेस. इन फिगर अशा आकृतीमध्ये व्हॉल्यूम काढताना लक्षात ठेवायचं आहे बेस एरिया इंटू हाईट. काय फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू बेस एरिया, बेस एरिया into height. What is the base area? Base area LB, LBH, LBH. डायगोनल. आता डायगोनल म्हणजे काय, समजा मॅच बॉक्स आहे, माचीची डबी आहे. मॅच बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यात मोठ्या आकाराची एखादी काडी ठेवा म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागेल, एक खालचं टोक घ्यावं लागेल आणि एक टॉपचं घ्यावं लागेल, असं तिरपं ठेवावं लागेल. दॅट इज द डायगोनल. मॅच बॉक्स इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ क्यूबाइड. मग याचा डायगोनलचा फॉर्म्युला आहे इन स्क्वेअर रूट L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. डायगोनल ऑफ क्यूबाइड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, L स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस H स्क्वेअर. ही झाली पहिली डायग्राम. दोन नंबरची आहे, दुसरी फार सोपी आहे, दॅट इज द क्यूब. फॉर एक्झाम्पल डाय. डाय मीन्स सापसिडीचा ठोकळा आहे. इट हॅज ऑल्सो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्यूबाइड अँड क्यूब. याच्याकडे जर का पाहिलं आपण तर इट हॅज ऑल सरफेसेस आर इक्वल. इट इज द क्यूब. हा जो आहे इट्स ऑल साइड्स आर इक्वल. वी से दॅट सपोर्ट इट इज L ऑल्सो इट इज L. याचा प्रत्येक सरफेस हा रेक्टँग्युलर असतो, याचा प्रत्येक सरफेस हा स्क्वेअर असतो. मग याचा एरिया काढायचा असेल तर बेस एरिया म्हणजे आला L स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2चा विचार करायचा आहे, व्हर्टिकल सरफेस एरिया. हा 1, नंतर हा जेवढा आहे तेवढाच हा इकडला येईल. म्हणजे याचा एरिया काय आहे, इट इज ऑल्सो स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर. मग काय येईल इथे L स्क्वेअर, याचा सुद्धा L स्क्वेअर. मी समजा हा समोरचा म्हटला ABCD. ठीक आहे. इट इज ऑल्सो स्क्वेअर, इट्स एरिया इज L स्क्वेअर. मग 4 वॉलचा एरिया काय येईल, एका वॉलचा L स्क्वेअर म्हणून 4चा 4L स्क्वेअर, 6चा 6L स्क्वेअर. नंतर इथे येईल L क्यूब. इथे जर का आपण पाहिलं L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर प्लस L स्क्वेअर इज इक्वल टू थ्राईस L स्क्वेअर. L स्क्वेअर रूटच्या बाहेर L रूट 3, L रूट 3. ठीक आहे. नंबर 3री डायग्राम आहे, राईट सर्क्युलर सिलेंडर. सिलेंडर पाहायचं आहे. माझ्या हातातला जो पेन आहे दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सिलेंडर. ही जी आकृती आहे इट इज द सिलेंडर. इट हॅज 3 सरफेसेस. हा जो खालचा सरफेस आहे इट इज द सर्कल. हे जर का पाहिलं तुम्ही हे सर्कल आहे, बरोबर आहे. हा जो भाग आहे हा इकडला इट इज कॉल्ड ॲज कर्ड सरफेस. इथे व्हर्टिकल सरफेस एरिया म्हटलं, या ठिकाणी अजून एक शब्द टाकतो कर्ड सरफेस एरिया.
कर्व्ड सरफेस व्हर्टिकल कोणासाठी, या दोघांसाठी व्हर्टिकल शब्द आहे. रिमेनिंगसाठी काय, कर्व्ड सरफेस एरिया. मग याचा जर का तुम्ही बेस पाहिला तर हा सर्कल आहे, मग एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. व्हर्टिकल सरफेस एरिया काढताना या ठिकाणी पहा, आपण एक विचार करू. इट इज द रेक्टँगल, सॉरी काय हा, राईट सर्क्युलर सिलेंडर. इट इज राईट सर्क्युलर सिलेंडर. मग राईट सर्क्युलर सिलेंडरचं मग हे झालं कर्व्ड सरफेस. हा काय झाला, बेस. हा झाला सर्क्युलर, म्हणून एरिया ऑफ तो वाला सर्कल. अप्पर फेस सुद्धा सर्कल आहे, 3 सरफेस आहेत. इथे मी जर का या भागावर याची, व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस पार्ट, इट इज कॉल्ड एज सर्कम्फरन्स. इट इज कॉल्ड एज सर्कम्फरन्स. इट इज 2 पाय आर. काय आहे ही, सर्कम्फरन्स 2 पाय आर. ही आपण दाखवणार आहे एच. याची रेडियस जी आहे, ह्या इथून तर इथपर्यंत जो पार्ट आहे दॅट इज द रेडियस. हा जो पार्ट आहे इकडला दॅट इज एच. इट इज द हाईट ऑफ सिलेंडर. ठीक आहे, हा पूर्ण इथून इथपर्यंत झाला एच, हा झाला 2 पाय आर. समजा मी या सिलेंडरला इथून कट केल्यानंतर मला एक रेक्टँगल भेटेल. मग रेक्टँगल भेटल्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल काय येऊन आला, इट इज द रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड्थ. ही लेंथ म्हणजे काय झालं एच, आणि ब्रेड्थ म्हणजे हा जो पार्ट होता हा असा, हा काय होता 2 पाय आर. म्हणजे काय येईल इथे, एल इंटू बी, बेस कर्व्ड सरफेस एरिया एल आहे, एच हा आहे 2 पाय आर. वी गेट 2 पाय आर एच. नंतर टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया विचारात घेताना याला 6 होते, याला सुद्धा 6 सरफेसेस होते. याला किती आहेत, 3 सरफेसेस. कोणकोणते, सगळ्या सरफेसची ॲडिशन, पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. या दोघांची ॲडिशन 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. नाउ टेकिंग आउट 2 पाय आर कॉमन, 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. हा फायनल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मात्र या ठिकाणी मी हे डिटेल कशासाठी सांगून आलो, समजा मला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हा फॉर्म्युला शेवटचा पाठ असला म्हणजे सगळे गणित सोडवता येतील असं नाही. हे फक्त पाठांतरासाठी, वरचं अंडरस्टँडिंगसाठी आहे. मला या ठिकाणी एक बॅरल बनवायचा, एक ड्रम बनवायचा आहे. ड्रम सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यात आपण पाणी टाकतो ते. त्या ड्रमला झाकण नाही, इट हॅज नो लीड. मग ड्रम बनवायचं तर हाऊ मेनी मेटल शीट इज रिक्वायर्ड, हाऊ मेनी मेटल शीट इज रिक्वायर्ड असा जर का प्रश्न विचारला तर हा फॉर्म्युला काम करणार नाही. काय करावं लागेल, किती सरफेस झाले त्याला, झाकण नाही त्याला. झाकण नाही म्हटल्यावर किती सरफेस झाले, एकाला बेस आणि एकाला कर्व्ड सरफेस. या दोघांचीच ॲडिशन करावं लागेल. हा फॉर्म्युला कामात येणार नाही. त्याच्यासाठी कठीण गणितं सोडवण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. किती सरफेसची ॲडिशन पाहिजे, 3. देन परत व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा परत तोच फॉर्म्युला, बेस एरिया इंटू हाईट. व्हॉट इज द बेस एरिया, पाय आर स्क्वेअर इंटू एच. वी गेट पाय आर स्क्वेअर एच. या ठिकाणी काहीही येणार नाही. देन नेक्स्ट समोरची आकृती आहे 4 नंबरची, कोन. मी जो आपण आईस्क्रीमचा कोन खातो त्या कोनला या ठिकाणी उलटं कन्सिडर केलेलं आहे. या ठिकाणी हे झालं आर, हे झालं एच, ही झाली एल. आर बेस, एच म्हणजे परपेंडिक्युलर हाईट आणि एल म्हणजे स्लॅन्ट हाईट. एल म्हणजे काय, हिला काय म्हणायचं आहे, स्लॅन्ट हाईट. हिला म्हणायचं आहे परपेंडिक्युलर हाईट आणि रेडियस ऑफ बेस. या ठिकाणी पहिलंच रिलेशन बघू आपण. या ठिकाणी कोणता येईल, या तिघांमध्ये इट इज द राईट अँगल ट्रायंगल. मीन्स बाय पहिला फॉर्म्युला एल स्क्वेअर इज इक्वल टू, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस, या ठिकाणी इथे लिहितो एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. ही डायगोनल येणार नाही. इट इज द काय म्हणता येईल, स्लॅन्ट हाईट. आता कोनकडे जर का पाहिलं
तर हा जो बेस आहे इट इज ऑल्सो सर्क्युलर पाय आर स्क्वेअर. इट हॅज ओनली टू सरफेसेस. इट इज द व्हर्टेक्स ऑफ कोन. बेस एरिया काय आला पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया याचा पाय आर एल. टोटल सरफेस एरिया काढताना दोघांची ॲडिशन पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर एल वी गेट पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल. व्हॉल्यूम काढताना हा फॉर्म्युला जर का लक्षात असला तर आता कोनकडे पाहिल्यानंतर हा फॉर्म्युला बेस एरिया इंटू हाईट काम करत नाही. का बरं? कोणचा जो कर्व्ड सरफेस आहे इट इज नॉट परपेंडिक्युलर टू बेस. तिरपा आहे तो, बरोबर आहे. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय आहे याच्या 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हा 5th नंबरचा बघू. फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्मसाठी पाहायचं आहे सगळ्यांनी. फर्स्ट टर्म म्हणजे काय तर एक कोन घेतला. या कोनला पॅरलल टू द बेस या प्रकारे कट करून टाकू. पॅरलल टू द बेस कट केल्याच्यानंतर ही जी डायग्राम मिळेल सच फिगर इज कॉल्ड ॲज फर्स्ट टर्म ऑफ कोन. याला काय म्हणतात फर्स्ट टर्म. आपल्या बरेचसे घरातले जे ग्लासेस आहेत किंवा बकेट आहे दॅट इज द एक्झाम्पल ऑफ फर्स्ट टर्म. बकेटचा आकार निमुळता होत जातो. इन फर्स्ट टर्म R1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन R2. इथे फर्स्ट टर्मची आकृती काढतो. हा झाला ही इकडली इथून तर इथपर्यंत R1 आणि ही R2. लक्षात ठेवायचं आहे R1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन R2. इट इज परपेंडिक्युलर हाईट, इट इज स्लॅन्ट हाईट. मग पहिला फॉर्म्युला घेतो काय स्लॅन्ट हाईट ऑफ फर्स्ट टर्म इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. R1 मायनस R2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे डॅश द्यायची आहे. बेस एरियाच्या बाबतीत काहीच नाही आहे. वर्टिकल सरफेस एरिया कर्व्ड सरफेस एरिया इथे फॉर्म्युला आहे पाय R1 R2 ब्रॅकेटच्या बाहेर L. याच्यावरती जर का आपण पाहिलं कोनचा जसा फॉर्म्युला होता तसंच आहे. कोनचा फॉर्म्युला होता पाय आर एल. इथे आरच्या ऐवजी काय करायचं आहे R1 प्लस R2. नंतर टोटल सरफेस एरिया इट हॅज 3 सरफेसेस पाय R1 स्क्वेअर पाय R2 स्क्वेअर पाय R1 स्क्वेअर पाय R2 स्क्वेअर. तिसरा हा इकडला R1 प्लस R2 ब्रॅकेटच्या बाहेर या ठिकाणी काय येईल L. व्हॉल्यूम कोणचा जसा होता तसाच पाहायचा आहे. कोणचा काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 जसाच तसा पाय जसाच तसा हा एच सुद्धा जसाच्या तसा. या आरच्या ऐवजी काय करायचं आहे R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. इथे R1 इंटू R2 6 नंबरची डायग्राम आहे. स्पियर फॉर एक्झाम्पल बॉल. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ बॉल. इट इज ऑल्सो 3 डायमेन्शनल. ही जी काय आहे इट इज द रेडियस. इट हॅज ओनली 1 सरफेसेस. हाऊ मेनी सरफेस इट हॅज ओनली 1 सरफेसेस. इथे डॅश सोडायचा आहे. कर्व्ड सरफेस एरिया आहे याचा 4 पाय आर स्क्वेअर. टोटल जरी विचारलं तरीही काय येईल एकच आहे म्हणून 4 पाय आर स्क्वेअर. याचा व्हॉल्यूम आहे 4/3 पाय आर क्यूब. इथे काहीच नाही येणार. देन नेक्स्ट 7 नंबरचा आणि शेवटचा आहे हेमिस्फियर. काय पाहिजे आहे मी जर का एखादा बॉल किंवा आपण लेमन घेऊ. लेमनला कट करू. कट केल्याच्यानंतर जी डायग्राम मिळून राहिली दॅट इज द एक्झाम्पल ऑफ हेमिस्फियर. कशाचं एक्झाम्पल झालं ते हेमिस्फियर. इट हॅज हाऊ मेनी सरफेसेस 2 सरफेसेस. हा जो आहे इट इज द सर्कल. मग या ठिकाणी बेस एरिया येईल पाय आर स्क्वेअर.
एखादा क्रिकेट खेळता खेळता जर का बॉल फुटला त्याचे 2 तुकडे झाले ते जे एक्झाम्पल आहे दॅट इज एक्झाम्पल ऑफ हेमिस्फियर. मग हा खालचा झाला. ही इथून जर का पाहिलं ही पण आर येते आणि ही पण आर येते. बऱ्याचशा ठिकाणी हाईट ऑफ हेमिस्फियर असा शब्द वापरलेला आहे. हाईट ऑफ हेमिस्फियर मीन्स येस इट्स रेडियस नॉट अ एच. मग आता दुसरा हा 4πr² आहे कर्व्ड सरफेस, त्याच्या हाफ 2πr². टोटलमध्ये काय होईल, 2च सरफेस आहे, या दोघांची ॲडिशन πr² + 2πr² वी गेट 3πr². व्हॉल्यूम याचा व्हॉल्यूम आहे 4/3, 4च्या हाफ, 4च्या अर्धा किती येईल 2/3 πr³. हा एक फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगतो कसा आला तर तोही पाठ करण्याची गरज पडणार नाही. फर्स्ट टर्म मधला फर्स्ट टर्म जर का पाहिला आपण हे काय झालं R2 ही झाली H, ही झाली R1, ही झाली L. मी यातला इथे नाव देतो वाटलंस A B C D. मी हा एवढाच भाग इथे कन्सिडर करतो. A B C D इथून इथे परपेंडिक्युलर टाकतो, याला नाव देतो M. हा झाला R1, ही झाली H, ही झाली L, ही झाली उलट झालं इथे. इथे काय पाहिजे R2, इथे काय पाहिजे R1. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन CM. CMचा विचार केला तर काय येईल, समजा हे BC10 आहे आणि हे 2 आहे. BC10 आणि हे 2, तर हे डिस्टन्स किती येईल, या 10 मधून 2 मायनस करावं लागेल. मग इथे काय येईल, दिस डिस्टन्स इज R1 - R2. इट इज द रेक्टँगल. रेक्टँगल तयार झाला, ही H म्हणून ही पण H. नाव बाय युजिंग पायथागोरस थेरम. काय बाय युजिंग पायथागोरस थेरम, L² = H² R1 - R2 bracket square. Now taking square root to both side, L = in square root H² R1 - R2 bracket square. इथे प्लस साइन आहे म्हणून इथे स्क्वेअर रूट कोणाचंही स्क्वेअर रूट काढता येत नाही, ते जसंच्या तसंच राहतं. थँक्यू फ्रेंड्स.